आम्ही आमचं आयुष्य जे आहे ना रोज उचकून पाहतो. खेळ असो, जीवन असो किंवा तुमचं अध्यात्म असो, तुम्हाला तिला टिकून राहिलं पाहिजे. ज्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे ना, त्याच्याकडे एकच कारण असतं, मला करायचं आहे बस, बाकीचं काही नाही. अडथळे येणार आहे, अडचण येणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे, मी तयार आहे. कारण माझं लक्ष आत्ता चाललेल्या संघर्षावर नाही आहे, समोर आहे. तुम्हाला हजारो मैलाची यात्रा करायची असेल ना, तर पहिलं पाऊल टाकूनच ती सुरुवात होते. एक एक पावलानेच तुमची हजारो मैलाची यात्रा संपूर्ण होते. माणसं आपोआप मोठी होत नाही, ती स्थिर राहतात आपल्या मार्गावर. जी माणसं आपल्या निर्णयावरती ठाम राहतात, स्थिर राहतात ना, त्यांना आयुष्यामध्ये यश हे मिळतंच. की तुम्ही जर तुमच्या मुक्तीसाठी, परममुक्तीसाठी जर स्थिर राहिलात ना आध्यात्मिक मार्गावर, तर तुम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये चांगलं वाईट असं काही नाही. तुम्ही अधोगतीकडे गेलात तर तुम्ही रावण बनाल, दाऊद बनाल, हिटलर बनाल, आणि ऊर्ध्वगतीकडे गेलात तर तुम्ही परम श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचाल. सांसारिक जीवनामध्ये मोदी बनाल आणि आध्यात्मिक जीवनामध्ये गेलं तर सद्गुरू बनाल. की तुम्ही जे काही संकल्प करता आध्यात्मिक मार्गावरती, प्रामाणिकपणे जगायचा, सेवा करण्याचा आणि आत्तामध्ये जगण्याचा, दुसऱ्याबद्दल करुणावान होण्याचा, स्वतःबद्दल कठोर होण्याचा, हा जो काही संकल्प आहे ना, हा संकल्प तुम्ही जर स्थिर ठेवला आणि तुम्ही त्याच्याशी जर त्या मार्गावर स्थिर राहिलात, तुम्ही दररोज योगा करताना दररोज करा, तुम्ही दररोज पूजा करताना रोज करा, तुम्ही ज्या ज्या गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करता त्याच्याशी ठाम राहा. आणि तुम्ही जर ठाम राहिलात तर एक दिवस तुम्ही त्या परममुक्तीपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. मित्र हो, सांसारिक जीवन असो नाही तर आध्यात्मिक जीवन असो, टिकून राहणं फार महत्त्वाचं. स्थैर्य ज्याला आपण म्हणतो, ते स्थैर्य अत्यंत महत्त्वाचं आहे. एका शिक्षकांनी आपल्या वर्गातील मुलांना आंब्याच्या कोया दिल्या आणि सांगितलं की घरी जाऊन सर्वांनी याची लागवड करा, कुंड्यांमध्ये लावा आणि रोज त्याचं निरीक्षण करा. त्याला हवं असेल तर पाणी द्या आणि 10 दिवसांनी मला ते रोपटं दाखवायला घेऊन या. शहरातली मुलं होती, त्यांना शेतीचा काही अनुभव नव्हता. एक मुलगा असा होता का त्याला खूप अशी जिज्ञासा होती की काय होईल काय होईल, आणि नेमकी घडलं असं. बाकी सगळ्या मुलांच्या कोयांना एक छोटंसं मोठंसं असं काहीतरी अंकुर फुटलेले होते, खाली मस्त मुळं फुटलेली होती 10 दिवसामध्ये, आणि याची कोई तर सडून गेलेली होती. तो म्हटला, गुरुजी मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं, खूप काळजी घेतली, पण माझी कोय सडून गेली. मग गुरुजींनी विचारलं, तू नेमकी काय काळजी घेतलीस की तुझी कोय सडून गेली आणि बाकीच्या सगळ्यांच्या कोयांना सुंदर असे अंकुर आले? तू नेमकी करत काय होतास? तो म्हणे, मी गुरुजी दररोज कोय उचकून बघायचो किती उगली आहे आणि परत गाडायचो आणि परत पाणी घालायचं. तसं आम्ही आमचं आयुष्य जे आहे ना रोज उचकून पाहतो. पिगी बॉक्स असतो घरामध्ये पैसे साचवण्याचा, 4 वेळा उचकून पाहतो, वर ओतून पाहतो किती जमले. हां मित्रांनो, शेअर मार्केट असो किंवा तुमचं प्रॉव्हिडंट फंड्स असो किंवा म्युच्युअल फंड्स असो, तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा बघायला जाता किती साचले आणि किती वाढले, तर कदाचित तुमचे पैसे कमी पण झालेले असतात. त्याच्यामध्ये टिकून राहणं महत्त्वाचं. खेळ असो, जीवन असो किंवा तुमचं अध्यात्म असो, तुम्हाला तिला टिकून राहिलं पाहिजे. साधं फळ आहे, फळ जर टिकलं नाही तर ते सडून जातं, त्याला फेकून दिलं जातं कचऱ्यामध्ये. तुमचं जीवन तुम्ही जर टिकवलं नाही, स्थिर नाही केलं, तर त्याचं पण कचरा बनल्याशिवाय राहणार नाही. सुंदर उदाहरणं सांगितली मोहितनी. पहिलं उदाहरण सांगितलं इलॉन मस्कचं. खरंच खूप सुंदर उदाहरण आहे. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती तो नासाकडे गेला आणि मला म्हणे रॉकेटचं तंत्रज्ञान विकसित करायचं. सगळे हसले त्याला. ते म्हणे, अरे तू जे करतोय ते कर. हां पुस्तकं वाचून इंजिनियर बनलेला तू, कुठल्या प्रकारची तुझ्याकडे डिग्री नाही, कुठलं क्वालिफिकेशन नाही, आणि तू हसले त्याला. पण तो वेडा होता. लक्षात ठेवा, वेडी माणसं जगामध्ये इतिहास घडवतात, फक्त ते ध्येय वेळे पाहिजे. मग त्याने सुरुवात केली. पहिला प्रयत्न, पुस्तकं वाचले, स्वतः अभ्यास केला, स्वतः सगळं डिझाईन केलं. आपण म्हणतो, अहो मला फार मोठं व्हायचं होतं पण चांगले शिक्षक नाही भेटले. हो मला फार श्रीमंत व्हायचं होतं
पण चांगली कॉन्सेप्ट नाही भेटली, चांगला बिझनेस नाही भेटला, माझ्याकडे भांडवल नव्हतं, माझे आईवडील गरीब होते, माझा मेंदू छोटा होता. काय प्रत्येकाची कारणं असतात. परंतु ज्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं नाही त्याच्याकडे एकच कारण असतं, मला करायचंय बस, बाकीचं काही नाही. अडथळे येणार आहे, अडचणी येणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे, मी तयार आहे. कारण माझं लक्ष आत्ता चाललेल्या संघर्षावर नाही आहे, समोर आहे. मला कुठे जायचं हे निश्चित आहे, कसं जाणार आहे हे मला माहीत नाही. जसं पुढे येईल तसं मार्ग दिसेल. इलॉन मस्क त्या प्रकारचा माणूस होता. तुम्हाला 1000 मैलाची यात्रा करायची असेल ना तर पहिलं पाऊल टाकूनच ती सुरुवात होते. एक एक पावलानेच तुमची 1000 मैलाची यात्रा संपूर्ण होते. मी कसा जाणार एवढे, ते तुझं काम नाही आहे. सद्गुरूंसारख्या 65 वर्ष वयाच्या एका योगीने 30,000 किलोमीटरची यात्रा 100 देशांमध्ये, शेकडो देशांमध्ये 100 दिवसामध्ये पूर्ण केली. बाईकवर, रेगिस्तानामधून, थंड प्रदेशामधून, वाळवंटामधून, समुद्रामधून. काही जण म्हणतील समुद्रामधून काय मोटरसायकल चालवली का, पण तेवढ्या वेळ जहाजातून गेले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एवढा संकल्प कुठून येतो या माणसांमध्ये. मग इलॉन मस्कने ज्यावेळेस ते प्रयत्न केले, पहिला प्रयत्न फेल गेला, दुसरा फेल गेला, आणि रॉकेट तयार करणं, लॉन्च करणं हे बच्चों का खेल नाही, अमीरों का भी खेल नहीं है, वो अमीरों का भी नहीं है. मग त्यावेळेस त्याच्याकडे असलेलं भांडवल दुसऱ्या वेळेस संपलं, आणि तिसऱ्या वेळेस त्याची फक्त प्रॉपर्टी शिल्लक होती. काय शिल्लक होती? प्रॉपर्टी. त्याने सगळं काही गहाण टाकलं. जेवढा पैसा गोळा करतील, त्याच्या इंजिनियरने सांगितलं अब सब कुछ खत्म हो गया, आता काय होऊ शकत नाही. तो म्हटला और लढेंगे. आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याकडचं भांडवल संपलं. तो म्हणे घाबरू नका, बंगला, घर, दार, प्रॉपर्टी काय असेल, शेअर्स असतील, सगळं त्याने डावावर लावलं. जुगारामध्ये डावावर लावणं वेगळं, आणि ध्येय वेडा होऊन जीवन डावावर लावणं वेगळं. जीवनासाठी त्याने ते डावावर लावलं, आणि अशा वेळेस लावलं की स्वतःकडे काहीच शिल्लक नाही राहिलं. जर प्रयत्न फेल गेला असता तर तो आपल्यासारखा सामान्य माणूस झाला असता. पण त्याने स्थिर राहिला. कमिटमेंट, स्वतःला केलेली कमिटमेंट तो विसरला नाही, आणि तिसरा प्रयत्न केला, आणि नासाने सुद्धा त्याचा प्रयोग स्वीकारला, आणि नासाने त्याला प्रचंड मोठी अशी ऑर्डर दिली, बिलियन्स डॉलर्समध्ये. आणि त्याची सगळी भरपाई होऊन तो एक नावारूपाला आलेल्या कंपनीचा मालक बनला, स्पेसएक्स. टेस्ला तर होतीच त्याची पहिली, पण ती सुद्धा डावावर लावलीत त्याने. लक्षात घ्या, माणसं आपोआप मोठी होत नाही, ती स्थिर राहतात आपल्या मार्गावर. दुसरं उदाहरण सांगितलं टाटांचं. रतन टाटा जेव्हा अडचणीत आले, टाटा मोटर्स जेव्हा अडचणीत आली, तेही फोर्डकडे गेले, म्हणे विकत घ्या, आमची कंपनीचे शेअर्स विकत घ्या, कंपनीचं तुम्ही ताब्यात घ्या, पण आमची कंपनी वाचवा. का वाचवा? तिच्यामध्ये असलेले जे वर्कर्स आहे, टाटा ही एकमेव अशी कंपनी आहे आपल्या देशामध्ये जी माणसांसाठी काम करते. 60% नफा दान करते आपल्या देशासाठी, आणि जे वर्कर्स आहे त्या वर्करांना फॅमिलीसारखी ट्रीटमेंट देते. ताजमहाल हॉटेलमध्ये ज्यावेळेस अतिरेक्यांचा हल्ला झाला तेव्हा आम्ही पाहिलं ते. जेवढे दिवस हॉटेल बंद होतं तेवढ्या दिवसाचा डबल पगार दिला, वरून सगळे उपचार केले, ते बी एकदम रेप्युटेटेड हॉस्पिटल्समध्ये. जे मेले त्यांच्या सगळ्या इथून पुढे जेवढं आयुष्य शिल्लक होतं त्यांचं त्याच्या दुप्पट पगार दिला. याला म्हणतात देणाऱ्याने देतच जावे, असं आहे ते. आपल्याला फार थोडं माहिती असतं. एकदम सामान्य माणसासारखे आताही राहणारे टाटा त्यावेळेस ज्यावेळेस अडचणीत आले, फोर्डकडे गेले, घ्या म्हणे तुम्ही, आमचे कामगार वाचवा, त्यांचे कुटुंब वाचवा, आमच्या कामगारांचं वाईट दिवस नको यायला. त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट फेल गेले, त्यांचे डिझाईन्स फेल गेले, मार्केटमध्ये चालले नाही, त्याची गुंतवणूक त्यांची ढासळली. मित्रांनो, नकार दिला फोर्डने, टिंगल केली. फोर्डने काय म्हटलं माहिती त्यांना म्हटलं मला मोटर बनवता येत नाही तर कशाला बनवता, बंद करा ते. परत आले, कंबर कसून कामाला लागले, नवीन डिझाईन्स केल्या, कर्ज उचललं. मित्रांनो, आज आपण जी टाटा मोटर्स बघतो
ती नाव रूप रंग रूप बदललेली, ती त्या संघर्षातून पुढे आलेली ती टाटा आहे. आज सगळ्या जगाला टाटा मोटर्स व्हेकल्स देतं. त्याच फोर्डने जेव्हा त्यांची लँड रोवर हे जे वर्जन आहे त्यांचं ते जेव्हा अडचणीत आलं तेव्हा टाटा स्वतःहून पुढे गेले आणि ते विकत घेतलं. तो ब्रँड विकत घेतला. फोर्डचाच येतो. विचार करा. म्हणजे जी माणसं आपल्या निर्णयावरती ठाम राहतात, स्थिर राहतात ना, त्यांना आयुष्यामध्ये यश हे मिळतंच. म्हणजे सांसारिक जीवनामध्ये मिळतं. तर सद्गुरू आम्हाला म्हणता की तुम्ही जर तुमच्या मुक्तीसाठी, परममुक्तीसाठी जर स्थिर राहिलात ना आध्यात्मिक मार्गावर, तर तुम्हाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. सांसारिक जीवनामध्ये गोष्टी मिळतात तुम्हाला, परममुक्तीच्या स्तरावर का नाही मिळणार? आम्ही 4 दिवसाचे आध्यात्मिक होतो. आता श्रावण महिना चालू आहे ना, काय बोलायचं आहे आता? चातुर्मास, 4 मास. मी जेव्हा शिक्षक होतो ना, तर आमच्या शाळेच्या शेजारीच एक गृहस्थ राहायचे, अतिशय विकृत स्वभावाचे. ते हे 4 महिने एकदम कडेकोट शाकाहारी आणि एकदम पवित्र, नुसते देवदेव, दुसरं काहीच करायचे नाही. आणि एकदा हे 4 महिने संपले की दारू आणि मटण शिवाय त्यांचा दिवस जात नव्हता. मला वाटते त्या परमेश्वराला सुद्धा हिशोब करता करता नाकी नऊ आली असती. ह्याचं पुण्य किती, पाप किती, कसं मोजायचं? मित्रांनो, दडसोडपणा जो आहे ना, दडसोडपणा हा माणसाला आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ देत नाही, कुठेच नाही होत. त्या कोय सडलेल्या मुलासारखं तुमचं आयुष्य सडून जाईल, पण तुमच्या हाती कधी अंकुर लागणार नाही, कधी आंबा खायचं तुम्ही अपेक्षा पण करू नका. जीवनामध्ये जर जीवनाची फळं जर खायची असेल ना, तर तुम्हाला कुठल्या तरी एका मार्गावर स्थिर राहावं लागेल. या जगामध्ये चांगलं वाईट असं काही नाही. तुम्ही अधोगतीकडे गेलात तर तुम्ही रावण बनाल, दाऊद बनाल, हिटलर बनाल, आणि ऊर्ध्वगतीकडे गेलात तर तुम्ही परम श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचाल. सांसारिक जीवनामध्ये मोदी बनाल, बरोबर आहे, आणि आध्यात्मिक जीवनामध्ये गेलं तर सद्गुरू बनाल. आध्यात्मिक प्रवाह आहे, त्याला जर नदी जर समजला आम्ही, तर त्या प्रवाहाबरोबर जर आम्ही जर टिकून राहिलो तर एक ना एक दिवस आम्ही त्या समुद्रापर्यंत, परममुक्तीच्या समुद्रापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. फक्त आमचं एक जबाबदारी आहे की ती नदी सोडायची नाही. हे नदी म्हणजे काय हो? ती नदी म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आम्ही जे काही तत्व बाळगली त्यांच्याशी स्थिर राहणं. माझा एक मित्र होता, प्रचंड सज्जन, एवढा सज्जन की कधी कोणाचं मन दुखवलेलं नसेल. पण तो काय करायचा, त्यांनी माळ घातलेली होती, त्याला कधी कधी लहर आली का माळ काढायचं, 10 रुपयाचं, हो, मटण खायचं. सांप्रदायिक घरामधला सज्जन व्यक्ती आणि कर्तृत्ववान सुद्धा. असं नाही आहे की तो जीवनामध्ये फेल होता. एकदा असं झालं, एका पार्टीमध्ये मी त्याच्यासोबत होतो आणि तो खूप दारू प्याला आणि कॉकटेल पिला. कॉकटेल म्हणजे 2 वेगळ्या प्रकारच्या दारू जर एकत्र करून पिला त्याला कॉकटेल म्हणतात. सामान्य नॉलेज पाहिजे तुम्हाला. ते शरीरामध्ये पॉयझनस इफेक्ट झाला आणि तो पॅरालाइज झाला. त्याचं शरीर पूर्ण बेशुद्ध झाला. डॉक्टर लोक त्याला घेईनात. शेवटी मी जबाबदारी घेतली. म्हटलं काहीही करा, पण प्राथमिक ट्रीटमेंट तर करा. पुढची ट्रीटमेंट आम्ही पुढच्या शहरामध्ये जाऊन करू. तालुक्याच्या ठिकाणीच त्याला घ्यायना, सरकारी रुग्णालयामध्ये. प्रायव्हेटचा तर विषय सोडा. तर मग ते म्हणे यांना काहीतरी विषबाधा झालेली. म्हटलं कसं काय? म्हणजे त्यांचे डोळे बुबुळं त्यांची उलटी फिरलेले, ती त्यांना काय माहिती असेल डॉक्टरांना. मग ज्या वेळेस ते महाशय शुद्धीवर आले, ट्रीटमेंट केली डॉक्टरांनी, आणि काय पुण्य असेल कोणाचं मला माहीत नाही, त्याचं पण असेल बिचारायचं. शुद्धीवर आले आणि शुद्धीवर आल्यानंतर मी त्याचं जे अर्धवट शुद्धीमधलं रूप पाहिलं ते माझ्या आयुष्यामध्ये मला फार मोठा धडा शिकून गेला. समोर जो माणूस असतो ना तो तसा नसतो, आतमध्ये तो फार वेगळा असतो. तो एक शब्दसुद्धा त्याच्या मित्रांना, जे मित्र त्याला भेटायला यायचे अर्धवट शुद्धीमध्ये, त्यांना तो प्रचंड घाणेरड्या शिव्या द्यायचा. एवढ्या शिव्या द्यायचा की ते लाज वाटून खाली मान घालून निघून जायचे मला समोर बघून. कारण त्या पार्टीमध्ये आम्ही 2 जण शुद्धीवर होतो. एक मी, कारण मी पहिल्यापासून नॉनव्हेज खात नाही आणि त्यांना असा माणूस पाहिजे ड्रायव्हर म्हणून. आणि दुसरा जो होता
तो आदिवासी समाजाचा होता. त्यांनी पिलं पण त्याला काहीच नाही झालं. ते तो शुद्धीवच होता तो पण. हे शरीर कणखर होतं ना. म्हणजे सांगायचं या आमच्या दोघांनी त्याला बाईकवर मध्ये बसून पोच केलं. ते कसं केलं? माझ्या आयुष्यामधला सर्वात अवघड प्रसंग तो होता. चालवायला मी कशी गाडी चालवली असेल मला असं वाटायचं हँडल वागतो का काय. वजनदार व्यक्ती होता. मला ह्या सगळ्या अनुभवातून एवढंच सांगायचं आहे की या घटना माणसाच्या आयुष्यामध्ये का घडतात? कारण स्थिरता नाही जीवनामध्ये. तुमचं जीवन असं एकदम उछलकूत आणि एक प्रचंड असं एक तणावग्रस्त का होतं? तुम्ही आतून वेगळे बाहेरून वेगळे, कुठलं स्थैर्य नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जे मिळणारा आनंद आहे तो आनंद तुमच्या ताणतणावामध्ये रूपांतरित होतो. तुम्ही किती जरी कमवलं तर समाधान वाटेला येत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही जे काही संकल्प करता आध्यात्मिक मार्गावरती प्रामाणिकपणे जगायचा, सेवा करण्याचा आणि आत्तामध्ये जगण्याचा, दुसऱ्याबद्दल करुणावान होण्याचा, स्वतःबद्दल कठोर होण्याचा हा जो काही संकल्प आहे ना, हा संकल्प तुम्ही जर स्थिर ठेवला आणि तुम्ही त्याच्याशी जर त्या मार्गावर स्थिर राहिलात, तुम्ही दररोज योगा करताना दररोज करा, तुम्ही दररोज पूजा करताना रोज करा, तुम्ही ज्या ज्या गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करता त्याच्याशी ठाम राहा. आणि तुम्ही जर ठाम राहिलात तर एक दिवस तुम्ही त्या परममुक्तीपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. हेच त्यांना आज आपल्याला सांगायचं आहे. आणि मला वाटतं याच्यापेक्षा सोपं जीवनाचं रहस्य आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल. आपण सर्वांनी त्या मार्गावर जर चाललं, जो मार्ग आम्ही पकडला, मग सत्यमेव जयते असं म्हणायची गरज नाही. सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता हे डायलॉग पाठ करायची गरज नाही. ते जीवनामध्ये उतरले पाहिजे. ते जीवनात उतरले की तुम्ही स्वतः सत्य बनता, तुम्ही सत्याची मूर्ती बनता. लोक तुमचं उदाहरण लोकांना देता राजा हरिश्चंद्रासारखं. मित्रांनो, असं जीवन आम्ही जर जगलो तर नक्कीच हे सांसारिक जीवनामधलं अलौकिक म्हणजे लौकिक जे सुख आहे, लौकिक जे ऐश्वर आहे ते तर मिळेलच हो, परंतु तुम्हाला परममुक्तीचं द्वार या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढचं आयुष्य कसं जगायचं, पुढचा जन्म कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा की नाही घ्यायचा, ते सर्व तुमच्या हातामध्ये राहणार आहे. आणि याच्यासारखं मला वाटतंय स्वातंत्र्य आणि याच्यासारखं समृद्ध असं जीवन कुठलं असेल. चला तर आपण संकल्प करूया आणि त्या आध्यात्मिक मार्गावर आपण त्या नदीबरोबर जसं जावं, पोहत जावं एखाद्या ओढीने, तसं आपण पोहत जाऊया आणि या भवसागरातून पार होऊन समुद्र नावाच्या परममुक्तीपर्यंत पोहोचूया. धन्यवाद.